शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। लग्नास नकार दिल्याने फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत लॉजवर नेऊन तरुणीवर अत्याचार केल्याची घटना 12 मार्च 2026 रोजी घडली आहे। या प्रकरणी मयूर बाळकिसन दरेकर याच्या विरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत तरुणीने फिर्याद दिली आहे। सोशल मीडियावरून दोघांची ओळख झाली होती। आरोपीने फिर्यादीला लग्नासाठी मागणी घातली, त्यास पीडितेने नकार दिल्याने आरोपीने सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केला असं फिर्यादीत म्हटलंय। शहरातील जुने आरटीओ कार्यालय परिसरात मोकळ्या जागेत गांजा पिणाऱ्यावर तोफखाना पोलिसांनी 2 दिवसांपूर्वी कारवाई केली होती। तरीही गुरुवारी काही लोक तेथे गांजा पिताना आढळून आले, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। शहरातील मोकळ्या जागेत गांजा पिणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोहीम उघडली आहे। केडगाव येथील साखरपुड्याच्या कार्यक्रमातून चोरलेले सोन्याचे दागिने घेऊन अल्पवयीन मुलगा मध्य प्रदेशला रवाना झाला। या दरम्यान कोतवाली पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्याचे घर शोधून काढले। चोरटा मुलगा घरी पोहोचण्याआधी पोलिसांचं पथक त्याच्या घरी पोहोचलं। त्याच्याकडून 16 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आल्यात। शेवगाव येथील शिक्षिका सिंधू महेश माने यांच्या भाच्याचा केडगावातील मंगल कार्यालयात साखरपुडा होता। या साखरपुड्यासाठी त्या रविवारी आल्या होत्या। त्यांनी त्यांचे व वधूवरास भेट म्हणून देण्यासाठीचे इतर नातेवाईकांचे दागिने पिशवीत ठेवले। त्या फोटो काढण्यासाठी स्टेजवर गेल्या असता त्यांनी पिशवी पायाजवळ ठेवली। सोन्याचे दागिने ठेवलेली पिशवी अल्पवयीन मुलाने हेरली। त्याने काही क्षणात पिशवी लांबवली। पिशवी चोरी गेल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली। पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज तपासलं। त्यात एक 10 ते 12 वर्षाचा मुलगा पिशवी चोरताना दिसला। त्यांनी त्याचा शोध घेतला असता तो मध्य प्रदेशातील असल्याची माहिती समोर आली आहे। अहिल्यानगर शहरातील अमित नगर भागातील मंगलमूर्ती अपार्टमेंट मधील सदनिका फोडून चोरट्यांनी सुमारे 20,000 रुपये किमतीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे। प्रकाश शंकर कुंवर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे। याशिवाय केडगाव येथील एका मंगल कार्यालयातून सोन्याचे दागिने चोरीला गेले असून त्याचा छडा लागलेला नाही। अहिल्यानगर शहरातील सावडी परिसरातील पंकज कॉलनी येथे राहणाऱ्या प्रदीप पुरुषोत्तम गोपालानी यांनी राहत्या घरी दोरखंडाच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। ही घटना सकाळी उघडकीस आली असून तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी आपल्या राहत्या घरी हा टोकाचा निर्णय घेतला। शहराची खबर बातम्या देतच थांबतो। तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।